हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनणार आहोत झणझणीत अशी शेवभाजी। तर आपल्याला शेवभाजी बनवण्यासाठी लागेल कापलेला कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, शेव, लाल तिखट, हळद, कांदा लसूण चटणी, काळा मसाला, मीठ। शेवभाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागेल वाटण। तर वाटण्यासाठी आपण थोडंसं कढईमध्ये तेल टाकून घेऊ। चला तर मग आता तेल तापलेलं आहे, त्यात थोडासा कांदा घालून घेऊ। कांदा तोपर्यंत परतवायचा जोपर्यंत त्याला लालसर कलर येत नाही। त्यानंतर त्यात लसूण टाकू, थोडीशी कोथिंबीर आणि परतवून घेऊ छान असं। जर आपल्याला आवडत असेल तर आपण त्यात खोबरखीस पण टाकू शकतो। खोबरखीस घालून घेत आहोत आणि खोबरखीस घालून घेतल्यानंतर सर्व साहित्य छान असं परतवू द्या जोपर्यंत त्याला लाल कलर येत नाही। हे पहा, साहित्याला लाल कलर येण्यासाठी सुरुवात झालेली आहे। यानंतर आपण हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड झाल्याच्या नंतर ते मिक्सर मधून ग्राइंड करून घेऊ। हे वाटण मी आता प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। हे वाटण थंड झाल्याच्या नंतर मिक्सर मधून काढून घेऊ। थंड झालेलं वाटण आपण मिक्सर मध्ये काढून घेऊ। त्यानंतर त्यात थोडासा कच्चा टोमॅटो टाकू। आता हे वाटण आपण मिक्सर मधून काढून घेऊ। हे पहा, आपलं वाटण तयार आहे। आपण हे वाटण तयार करण्याचा उद्देश हाच आहे की भाजीला चांगला फ्लेवर यावा। आपण डायरेक्टली असा कांदा लसूण फोडणीमध्ये पण टाकू शकतो, पण याच्यामुळे भाजी अशी भरून येते आणि रसरशीत होते। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकू। तेल छान तापू द्या। त्यानंतर त्यात जिरे मोहरी घालून घ्या। जिरे मोहरी कडल्याच्या नंतर त्यात अर्धा चमचा हळद घालून घ्या। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट, त्यानंतर थोडासा काळा मसाला, त्यानंतर कांदा लसूणची थोडीशी पेस्ट। आता आपण त्यात बनवलेलं वाटण घालून घेऊ। हे टाकलेलं वाटण तेल सुटेपर्यंत छान असं तळून द्या। हे पहा, वाटणाला छान असं तेल सुटलंय। त्यानंतर आपण त्यात आपल्या आवश्यक घेऊ। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। आता या ग्रेव्ही मध्ये आपण वरतून अशी छान कोथिंबीर घालून घेऊ आणि भाजीला परतवून घेऊ। आता या भाजीला एक उकळी येईपर्यंत छान असं शिजू द्या। हे पहा, भाजीला उकळी आलेली आहे।
जर आपल्याला भाजी लगेच खायची असेल तर आपण त्यात लगेच शेव टाकून घेऊ शकतो, नाहीतर जेव्हा आपल्याला खायला घ्यायची त्याच्या 10-15 मिनिट अगोदर टाकून घ्या. जर आपण भाजीमध्ये शेव टाकली तर ती लगेच मऊ होईल आणि त्याचा टेस्ट बिघडून जाईल. ही पहा, आपली झणझणीत शेवभाजी तयार झालेली आहे. अशाच नव्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.